बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार देण्यावरून काँग्रेसमध्ये फूट निर्माण झाली आहे का अशी शक्यता आहे। सुनेत्रा पवारांविरोधात उमेदवार देण्याबाबत काँग्रेसमध्ये 2 गट पडले। बारामतीत उमेदवार देऊ नये काँग्रेसच्या एका गटाची मागणी आहे। अजित पवारांनी 15 वर्ष काँग्रेससोबत काम केले, त्यामुळे त्यांच्या निधनानंतर उमेदवार देणं योग्य नाही। काँग्रेसमधल्या काही वरिष्ठ नेत्यांनी पुढारी न्यूजकडे ही प्रतिक्रिया दिली आहे। काँग्रेसमधील काही नेते हायकमांडशी पुन्हा संपर्क साधण्याची शक्यता आहे। संदीप राजगोळकर आपल्याला अधिक माहिती देत आहेत। संदीप, काय चाललंय काँग्रेसच्या खेम्यामध्ये? आता तो उमेदवारी अर्ज दाखल झालेला आहे आणि आता पुन्हा खलबतं सुरू झालेली आहेत, काय चाललंय? खरं तर नाव न सांगण्याच्या अटीवर किंवा कोट न करण्याच्या अटीवर नेत्यांनी ही प्रतिक्रिया आपल्याला दिलेली आहे। प्रसन्न सर, प्रामुख्यानं पाहायला गेलं तर उमेदवारी अर्ज काल दाखल केला गेला काँग्रेसकडून बारामती पोटनिवडणुकीसाठी आणि त्यानंतर सोशल मीडियाच्या द्वारे काँग्रेसनं खरं तर डिवचलं पार्थ पवार यांना आणि त्यांच्यावर थेट जी टीका आहे ती केलेली होती। पण प्रामुख्यानं पडद्यामागं काही गोष्टी घडतात त्या पाहायला गेलं तर 1999 पासून 14 सालापर्यंत अजित पवार हे उपमुख्यमंत्री होते राज्याचे आणि त्या काळामध्ये काँग्रेसचे मुख्यमंत्री होते। अगदी विलासराव सुशीलकुमार शिंदे होते, अशोक चव्हाण होते, पृथ्वीराज चव्हाण होते। या सगळ्यांसोबत अजितदादांनी उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार महाराष्ट्राचा स्वीकारलेला होता त्यावेळेला आणि इतकी वर्ष दादा आपल्यासोबत होते। त्यामुळे आत्ता त्यांच्या निधनानंतर त्यांची जी पोटनिवडणूक होती त्या मतदारसंघामध्ये आणि त्यांच्या पत्नी उमेदवार असताना उमेदवारी देऊ नये असं एका गटाचं म्हणणं आहे, असं काही नेत्यांचं म्हणणं आहे आणि ते पुन्हा एकदा काँग्रेस हायकमांडशी संपर्क साधू शकतात राजधानी दिल्लीमध्ये, कारण हायकमांडकडूनच खरं तर हे नाव जे आहे मोरेंचं ते जाहीर करण्यात आलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी अर्ज भरलेला होता। त्यामुळे आता काँग्रेसमध्ये 2 गट पडलेले आहेत। उमेदवारी अर्ज असावा असं काही एका गटाचं म्हणणं आहे, तर दुसऱ्या गटाचं म्हणणं आहे की सुनेत्रा पवार यांच्या विरोधात उमेदवार नसावा। माघारीची तारीख 9 आहे, अजूनही 2 दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे येत्या 2 दिवसात मोठ्या काही राजकीय घडामोडी घडतात का हे बघावं लागेल। मात्र काँग्रेस हायकमांडशी काँग्रेसमधलाच महाराष्ट्र काँग्रेसमधलाच एक गट संपर्क साधून याबाबतच्या हालचाली पुढच्या करू शकतात। धन्यवाद संदीप, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल। काँग्रेसमध्ये 2 मतं आहेत, त्यामुळे कदाचित संदीप राजगोळकर आपल्याला जशी माहिती देत आहेत कदाचित असं होऊ शकतं की अर्ज मागे घेतला जाऊ शकतो। असं ठरलं तर ती पुढारीची पहिली महत्त्वाची बातमी ठरेल।